नमस्ते सर्वांना, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे ट्रॅव्हलिंग विथ स्वराज या चॅनलवर. तर हा व्लॉग जरा जास्तच उशिरा आला. आता आम्ही चाललोय मुरुडला, बीचवरच चाललोय परत माझा बड्डे सेलिब्रेट करायला. उद्या आहे माझा बड्डे. हा व्लॉग पण तुम्ही उद्याच बघताल. उद्या माझा बड्डे, तर आम्ही सेलिब्रेट करायला चाललोय मुरुडला, तामिनी घाटाच्या रोडवरून. तर भेटतो मध्यरात्री. आता आम्ही आलोय कुलाडला. आम्ही काय एकदम गावागावातल्या रस्त्यातून आलोय. बघा असा रस्ता आहे. तिकडं गाव होतं, एकदम गावागावातल्या रस्त्याने आलोय. छोटाच होता रोड. आता आपण हायवेला लागेल आणि बस. पोचलो आहे आपण इथं रूमवर डायरेक्ट. रूमच्या मागे तिकडं इकडं तिथं डायरेक्ट बीच आहे. डायरेक्ट बीच आहे पुढं. आता आपलं गर्दी पण दिसते या हॉटेलवर. तुम्हाला सगळं देतो, त्याचे नंबर देतो. इथं स्क्रीनवर असेल बघा कुठेतरी, नंबर देतो तुम्हाला, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना. आम्ही आता जेवलो इथं. आमची रूम तिथं पुढंच आहे. काही एवढं लांब नव्हतं ते, तिकडंच आहे आमची कुठेतरी रूम. तर तुम्ही इथं येऊ शकता. इथंच बीच आहे, दिसायचं नाही इथून, पुढंच बीच आहे. आणि ढगाळ वातावरण आहे. काय मेन आहे काही तुमचं? मेन मंदिर आहे इथं. आणि तिकडं हॉटेल होतं आणि इकडं आमची रूम आहे. तर आता चालतच काय वॉकिंग डिस्टन्सवर होतं. आणि इथं येताना जर गाडीने येत आहे, फोर व्हीलरने उन्हाळ्यात, तर जरा फिल्मिंग करून या, लाईट करून या. ऊन खूप लागतं आज. तर काय एवढं ऊन नाही, ढगाळ वातावरण आहे. चल भेटतो रूममध्ये. रूम तर असती भारी आहे ना, तुम्हाला रूम दाखवतो. या लाईनीत असे खूप सारे हॉटेल भेटतील तुम्हाला. बीचच्या समोर इथं गाडी लावायला पण सोय आहे. हे हॉटेल तुम्हाला ना व्ह्यू दाखवतो, गॅलरीमधनं व्ह्यू डायरेक्ट असा बीच दिसतोय. हवा सुटली आहे, मग वर जातो आणि दाखवतो. आता वर चालू दाखवतो आम्हाला रूम. आपलं हे कॉरिडोरमध्ये असा व्ह्यू आहे. तिथं खाली सगळं असं खेळायला आहे. तिथं पाय बी धुवायला. समोर डायरेक्ट बीच. आता रूममध्ये दाखवतो. अशी रूम आहे, अशी मीन्स राहायला ओके. आणि गॅलरीतून असा व्ह्यू आहे ते बघा. असे डायरेक्ट बीच व्ह्यू आहे. मी तुम्हाला देतो नंबर, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा यायचं असेल तर. आत्ता आम्ही आलो आहे बीचवर. मस्त आता बीचवर जरा वेळ थांबतो, सनसेट बघून जाऊ आपण. सनसेट बघू अजून काय करायचं पुढं. आम्ही तिकडं त्या साईडला बघा ते घरं आहेत ना, तिथं आम्ही माशांचा बाजार लागतो वाटतं. लिलाव नाही लागत तिथं, बाजार लागतो बाजार. तर ते बघायला जाणार आहे, फिश घ्यायला. तर थाळीच घ्यायची. बघू मम्मी पप्पांकडे. हा जरा एन्जॉय करतो ब्लॉग. सनसेट व्हायला आलाय, जरा फोटो बिटो काढले. आता काय सनसेट व्हायचं तर काय बघणार नाही आम्ही, वेट नाही करणार, डायरेक्ट तिकडं चाललो. चल तिथं भेटतो तुम्हाला. मासे बघू, लिलावे का मग मार्केट. हे आता सनसेट झालंच आहे. आता आम्ही इथे बीच, सगळं बीचवरूनच रोड आहे. ते मार्केटला जायला आपलं मेन रोड पण आहे. गाडीने जायचं असेल तर चालत आपलं बीचवरून आहे. तुम्हाला तो वॉच टॉवर दाखवतो बघा. अयो एक थांबा. हा वॉच टॉवर दिसतोय का? तिथून त्याच्या मागे येते मार्केट. तर आता चाललो आहे तिथंच. बघू फिश दाखवतो तुम्हाला. नाही, आपल्याला असं आत यायला लागतंय. तिथं मागे बीच आणि इकडून तिथं मागे पार्किंग पण आहे फोर व्हीलरसाठी. पेड अँड पार्किंग. नाही इकडंच आहे. तिकडे इथून आत आलो आणि इथं मार्केट. माशांची सगळे मासे वाटतं. हे बघा, हे सुके मासे, इथं सगळे ओले मासे.
अशी मार्केट आहे. तर किमती पण सांगतो थांबा तुम्हाला सगळे. कितीला पाहिजे बोला? ही वाली पापलेट काय आहे? तुम्हाला सुरमई किती देता तुम्ही? 2000ला सुरमई येते अख्खी. हा कमी करून देईन ताई, हो ताई. कमी करून बोलतात. थांबा बघा काय. दीड एक किलो. किती देता बोला? मग किती देता तुम्ही? तुम्ही किती देता? 700ला कोळंबी 700ला आणि सुरमई ही वाली 2000ला. आता 1400 बोलतात. थांबा काय चालू आहे. 1400ला दे. येऊ 1400ला? 1400. येऊ ना? इथं असे सगळे बसलेले असतात. इथं आल्यावर जरा बार्गेनिंग करायची, कारण की महाग आम्हाला 2000ची सुरमई सांगितली. आता बघू काय फायनल होते. आम्ही कोळंबी घेतले 500 रुपयाचे. ते 3 प्लेट हे सगळे. आणि सुरमई 2000 सांगतायत अख्खी, म्हणजे किती किलोची बसेल ती अख्खी. हा अजून बार्गेनिंग करायला पाहिजे. पुण्याचे रेट आहे तिथे, पुण्याचे आणि मुंबईचे. बाबा 2000ची सुरमई भेटली 1200ला. तिथं आल्यावर जरा बार्गेनिंग करायची. काय तिथं कापणं चालू होतं. ते 2000ची सुरमई होती, आता 1200ला घेतली. हे बघा ही थोडं सुकट आम्हाला भेटले 500 रुपयाला. तेवढी सुकट आम्हाला 500 रुपयाला भेटली. टोटल काहीतरी मासे 2500मध्ये झाले. हा सगळे मासे 2500मध्ये झाले. हे बघा ही थोडं सुकट आम्हाला भेटले 500 रुपयाला. तेवढी सुकट आम्हाला 500 रुपयाला भेटली. टोटल काहीतरी मासे 2500मध्ये झाले. हा सगळे मासे 2500मध्ये झाले. सुकट पण भेटली एवढी. ते पण पोतभर दिलं. महाग आहे, बार्गेन करून घ्यायचं तर देतात ते. आम्ही इथं मासे बनवायला एक काका आहेत, ते हॉटेलवाल्याने दिलं नंबर त्यांचा. तर आम्ही त्यांना सांगितलं, ऑर्डर दिली. ते आता वाटून आणते, म्हणजे आज थोडे आणि उद्या थोडे. तर वेट करू आता परत तसंच चालू आहे. चालत बीचवरून काय दिसत नसेल बीच. असं दिसतंय. परत चालत बीचवरून काय इथंच तर होतं. ते इकडेच होतं. ते व्हाईट लाईट दिसते का, तिथंच होतं. जवळच होतं, जास्त लांब नव्हतं. आता परत रूमवर. आणि ते काका होते, ते बोलले 9:30पर्यंत आणतील खायला प्यायला. आलो आपण रूमवर परत. हे बघा आम्हाला चालता टर्टल दिसला. टर्टल दिसला. मेलाय परत टर्टल. त्याचा शेल वेल सगळा तुटलाय. तिथं होता मागे शेल तुटलाय अख्खा त्याचा. आता झाले जेवण झालं आमचं सगळं. तर खाली राऊंड मारायला जातो. बीचचं तर पाणी कसलं पुढं आलं नाही ते. म्हणजे आम्ही तिथं पायऱ्या आहेत ना त्याचे हॉटेलचे, तिथपर्यंत पाणी आले. आम्ही तुम्हाला खाली जर दाखवतो. गेटच बंद आहे. 8च्या नंतर काहीतरी अलाउड नसतं वाटतं इथं जायला. इथून नाही दिसायचं. थांब बरं. नाही दिसत. झाला आजचा दिवस संपला. ब्लॉग पण एंड करतो मी. तर चला बाय.